श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या हिंदू सनातन संस्कृतीचे वैभव असलेले आपले हिंदू वर्षातील विविध धार्मिक व सांस्कृतिक सण व उत्सव कोणते आहेत, ते आपण का साजरे करतो, ते साजरे करण्याच्या आपल्या प्रथा परंपरा काय आहेत आणि एक हिंदू म्हणून मी माझी धार्मिक सांस्कृतिक कर्तव्ये कशी पार पाडावीत हे समजून घेणार आहोत. तर पाहूया भाग 1 चैत्र महिना. हा आपल्या हिंदू वर्षातला पहिला महिना. वसंत ऋतूच्या आगमनानं नवचैतन्यमय झालेली सृष्टी, प्रभू रामचंद्र, रामभक्त हनुमान, स्वामी समर्थ, तुळजाभवानी या दैवी शक्तींच्या प्रकटण्यानं घराघरात निर्माण होणारे भक्तिमय वातावरण, गावोगावी मंदिरातून फुलणारे भक्तांचे मळे, टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिरसात न्हाऊन निघणारा आसमंत, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टी असलेल्या लोकांना नेहमी दिव्य अनुभव देऊन जातो. तर पाहूया या महिन्यात आपल्या सनातन संस्कृतीने आपल्याला कोणकोणत्या सण उत्सवांची देणगी दिली आहे ते. चैत्र महिन्यातला पहिल्याच दिवशी येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. हा ब्रह्मदेवानं केलेल्या विश्वनिर्मितीचा पहिला दिवस. तसेच आपल्या हिंदू वर्षाची सुरुवात या दिवशी गुढी उभारतात. गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेला अनंत कोटी ब्रह्मांड नायक परतब्रह्म योगीराज सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन असतो. यानंतर चैत्रातल्या तिसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध तृतीया हा चैत्र गौरी आगमनाचा दिवस. चैत्र गौरी म्हणजे पार्वती माता. या दिवसापासून 1 महिन्यासाठी ती आपल्या घरी वास्तव्यासाठी येते. यानंतर चैत्रातला 8वा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध अष्टमी हा महाराष्ट्रातील अनेकांची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानीचा प्रकट दिन. तुळजाभवानी हेही पार्वतीचेच रूप. चैत्र शुद्ध नवमी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आणि चैत्र पौर्णिमा म्हणजे रामभक्त हनुमान जयंती. या सणांची यादी पाहताना नवीन पिढीच्या मनात नक्की हे प्रश्न येऊ शकतात की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यामागचं काय गूढ आहे. एवढी मोठी उपाधी असणारे स्वामी समर्थ कोण आहेत, ते का प्रकटले, त्यांच्यामध्ये कोणते दैवी सामर्थ्य आहे. पार्वती माता आपल्या घरी का येते, तिचे स्वागत आणि पाहुणचार आपण कसा करावा. पार्वती माता तुळजाभवानी रूपात का प्रकटली असावी. कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे प्रभू रामचंद्रांना लोकांच्या हृदयात स्थान आहे. रामजन्माचा आनंदोत्सव कसा साजरा केला जातो आणि रामभक्त हनुमानाच्या जन्माची कथा काय आहे. हनुमानाला चिरंजीवित्व का प्राप्त झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सण उत्सव प्रसंगी एक हिंदू म्हणून माझी कोणती धार्मिक सांस्कृतिक कर्तव्ये आहेत, ती मी कशी पार पाडावीत, या सगळ्याची माहिती आपण चैत्र भाग 1 ते 7 मध्ये पाहणार आहोत. यासाठी भेटूया चैत्र भाग 1 गुढीपाडवामध्ये हिंदू नववर्षाची मंगलमय सुरुवात कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.